महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मैत्रीचे टॉनिक। पनवेल शासकीय अध्यापक विद्यालयाचा स्नेह सोहळा। निवृत्त मित्रांच्या सन्मानाने भारावले वातावरण। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हातात खेळाचे साहित्य असण्याच्या वयात ज्या पिढीने हातात खडू आणि फळा घेतला ती म्हणजे 1987ची ही डीएडची बॅच। 10वी नंतर अवघ्या 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून अत्यंत लहान वयात शिक्षकी पेशा स्वीकारणाऱ्या या पिढीने स्वतःला समर्थपणे सिद्ध केले आणि आपल्या सामर्थ्याने पुढील पिढी घडवली। याच समर्पित शिक्षकांचा आणि निखळ मैत्रीचा हा सोहळा रविवार दिनांक 1 मार्च रोजी सुधागड पाली येथील रजनी लखीमले यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला। आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा पाठीमागे वळून पाहतो तेव्हा सोबत असते ती केवळ मैत्री। शासकीय अध्यापक विद्यालय पनवेलच्या 1987च्या या मित्रमैत्रिणींचे वर्षातून एकदा होणारे हे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नाही तर पुढील 365 दिवस आनंदाने जगण्यासाठी मिळणारी ऊर्जादायी टॉनिक आहे हे। अशा शब्दात या मित्राने आपल्या भावनांना वाट करून दिली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर काळाच्या पडद्याआड गेलेल्या आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणींना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची पुढील सूत्रे हाती घेण्यात आली। ज्या हाताने हजारो विद्यार्थी घडवले त्या सेवापूर्ती झालेल्या मित्रांचा गौरव करताना हा सोहळा अधिकच भावूक झाला। राजन ठाकूर, दिनेश गावंड, बळीराम कांबळे, दत्ताराम म्हात्रे, रजनी लखीमले, मंदा म्हात्रे, संध्या पैठणकर, रामदास गायकर आणि राजेश मोकल या सर्व सेवानिवृत्त शिलेदारांना पुष्पगुच्छ, मायेची शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गजानन साळुंके यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे आणि अष्टपैलू कलावंत प्रकाश पाटील सर यांनी मैत्रीचा धागा घट्ट करण्याचा संदेश दिला। तसेच शरीराला व्यायामाची आणि मनाला सकारात्मकतेची जोड द्या। निवृत्तीनंतर आपल्यातील राजा माणसाला जागा करा आणि आपली कला, आपले छंद आनंदाने जोपासा। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुपरफास्टच्या कार्यकारी संपादिका सौ तृप्ती भोईर यांनी आपल्यातील गुणांचा वापर समाजासाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी करा। स्वतःच्या कलेचा आदर करा असा मोलाचा सल्ला दिला। मित्रमैत्रिणींनी मनोगत व्यक्त करताना अत्यंत हृदयस्पर्शी विचार मांडले। सेवानिवृत्तीनंतर केवळ विश्रांती न घेता समाजासाठी आपले योगदान देणे आणि स्वतःचे आरोग्य जपणे हा जीवनाचा एक नवा मंत्र प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे असा सूर यावेळी उमटला। आपण जसे आज भेटलोय तसेच याही पुढे वारंवार भेटत राहू असा दृढ संकल्प यावेळी सर्वांनी बोलून दाखवला। सुख म्हणजे काय असते हे भावपूर्ण भावगीत यावेळी जगदीश घोसाळकर या मित्राने गायले। शिक्षण घेत असतानाची स्वप्ने आणि आज प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव यांची देवाणघेवाण करताना भूतकाळातील मोरपिशी दिवस आठवले। अशा स्नेहसंमेलनाने सर्वांच्या जीवनात एक नवं चैतन्य फुलते। एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांच्या संपर्कात राहून पुढील आयुष्याची हिरवळ ताजीच ठेवूया असे निश्चित करून हा दिवस सर्वांच्या हृदयात कोरला गेला। सेवापूर्ती झालेल्या मित्रांना शुभेच्छा देताना सर्वांचे डोळे मैत्रीच्या प्रेमाने पाणावले होते। हे स्नेहसंमेलन म्हणजे आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे अशी भावना व्यक्त करत पुढील वर्षी पुन्हा याच जोमाने भेटण्याचा संकल्प करून या सोहळ्याची सांगता झाली। कुणी कुठेही असले तरीही मैत्रीची साखळी तुटता कामा नये। जड अंतःकरणाने आणि पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेत या सोहळ्याची सांगता झाली। प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या पण तरीही पाखरं स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकाच घरट्यात विसाव्यासाठी दरवर्षी येत असतात। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे निवृत्तीनंतरचे हे पर्व समाजासाठी आणि आरोग्यासाठी समर्पित असेल हा संदेश या स्नेहसंमेलनाने दिला। सर्वांच्या विशेष म्हणजे यजमान मैत्रीण रजनी लखीमले यांच्या आदरातिथ्याने सर्व मित्रमैत्रिणींच्या योगदानामुळे हा कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला। आपल्या सुंदर भाषाशैलीने मीनाक्षी थवई या मैत्रिणीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, सुधागड पाली। चिकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे। धन्यवाद। दशावतार चित्रपटाचा लेखक, प्रोड्युसर, डायरेक्टर जो कोणी होता तो सुबोध खानोलकर, हा सुबोध माझा खास विद्यार्थी।